नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025 सिंह राशीचे राशी भविष्य याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सिंह रास ही 12 राशीपैकी 5 नंबरची ही रास असून या राशी स्वामी हा सूर्य ग्रह आहे व ही अग्नितत्वाची रास सिंह रास आहे। 2025 हे वर्ष सिंह राशीसाठी यश प्रतिष्ठा लाभेल। तसेच या राशी स्वामी हा सूर्य असल्यामुळे ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे किंवा ज्यांना यश प्राप्तीसाठी दररोज आपण या सिंह राशीच्या व्यक्तीने दररोज सूर्याला अर्घ्य द्यावी। म्हणजे रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर सूर्य पूर्व दिशेला उगवतो, पूर्व दिशेला तोंड करून सूर्योदय झाल्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य द्यावी। त्यामुळे आपल्या पत्रिकेतील सूर्याचे स्थान म्हणजे सूर्य बलवान होतो व सरकारी नोकरीसाठी तसेच यश प्राप्तीसाठी आपल्याला मदत होते। 2025 वर्षामध्ये सिंह राशीचे नातेसंबंध हे उत्तम राहतील, विदेशी यात्रा घडतील। तसेच खास सल्ला म्हणजे त्यांनी सिंह राशी व्यक्तींनी आळशीपणा सोडावा व आपला रागीटपणा देखील कमी करावा। करिअरमध्ये वृद्धी भरपूर होईल, करिअरमध्ये धनलाभ सुद्धा भरपूर होणार आहे। या सिंह राशींचे वैवाहिक जीवन तसेच कुटुंबाचे जीवन हे उत्तम राहील, परंतु ह्या वैवाहिक जीवन व कुटुंबाच्या आरोग्याकडे देखील त्यांना लक्ष द्यावे लागेल। 30 मार्च नंतर सिंह राशीमध्ये शनी परिवर्तन होत आहे। म्हणजे 30 मार्च नंतर ह्या सिंह राशीला शनीची ढैया म्हणजे अडीचकी ही सुरुवात होत आहे। त्यामुळे थोडीशी धावपळ, गोंधळ, गैरसमज देखील होण्याची देखील शक्यता आहे। फक्त सिंह राशीच्या व्यक्तींनी कोणताही निर्णय घेताना भावनिक होऊन निर्णय घेऊ नये। आपल्या कुटुंबातील किंवा घरातील जे मोठी व्यक्ती आहेत, मोठी व्यक्तींचा सल्ला घेऊन कोणतेही निर्णय घ्यावे। तसेच ह्या सिंह राशीची व्यक्ती ह्या चपळ चालक देखील ह्या वर्षामध्ये बनणार आहेत। कोणत्या पण गोष्टीचे टेन्शन घेऊ नये किंवा नैराश्य घेऊ नये। ह्या सिंह राशीच्या व्यक्तीने बोलताना किंवा कोणतेही कार्य करताना गडबड करू नये, शांतपणे शांत डोक्याने विचार करून कोणताही निर्णय घ्यावा। जर सिंह राशीची व्यक्ती कोणताही व्यवसाय किंवा उद्योगधंदा करत असेल तर सेल म्हणजे विक्री सुद्धा भरपूर होईल। फक्त खर्चावरती नियंत्रण ठेवणे हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे। या सिंह राशीच्या व्यक्तीने उपासनामध्ये दररोज या सिंह राशी स्वामी हा सूर्य असल्यामुळे दररोज सूर्याला अर्घ्य द्यावे व सूर्याला नमस्कार करावा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार।